आणि ॲक्च्युअली जिथे मी आता उभा आहे कुक्षे इंटरचेंज, हे मेन इंटरचेंज आहे. या ठिकाणाहून दिल्ली मुंबईची जी कनेक्टिव्हिटी आहे ती इथनं राहणार आहे. गुजरातला जाण्याकरता, मुंबईला जाण्याकरता, दिल्लीला जाण्याकरता किंवा पनवेल JNPTला जाण्याकरता थेट कनेक्टिव्हिटी जी राहणार आहे ती या ठिकाणावर राहणार आहे. या ठिकाणाला कुक्षे इंटरचेंज असे देखील संबोधले जाते. समृद्धी महामार्ग, जरी आता याला समृद्धी महामार्ग बोलत असलेत तरी ॲक्च्युअलमध्ये दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे. सध्या आपण जिथे उभे आहे ते वडपेची जी टेकडी ते याच्या थोडा पुढे समृद्धी महामार्गाच्या दिशेने झूम करून दाखवतो तुम्हाला. समोर ब्रिज दिसत असेल ते मुंबई नाशिक महामार्ग. त्या मुंबई नाशिक महामार्गाच्या मागच्या बाजूला दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे काम येऊन थांबलेले, कारण तो ब्रिज आणि ते बाजूला अजून एखादा ब्रिजवर असं काहीतरी एक काम अडकले. ते पूर्ण आल्यानंतर हा रस्ता सुरू होईल. हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. ज्यावेळेस आपण गुजरात किंवा दिल्लीहून येऊ त्यावेळेस आपल्याला मुंबईला जाण्याकरता जे वळण घ्यावे लागणार आहे ते याच मार्गावरनं घ्यावे लागणार आहे. आता या तुम्ही पाहू शकता, या मार्गाने या ज्या गाड्या जातात या मुंबईच्या दिशेने जातात, मुंबई ठाणेच्या दिशेने. कारण तर या देखील बंद होतील, त्यांना पुढून जो कुक्षे इंटरचेंज तिथून जावे लागणार आहे. आपला सध्याचा मुद्दा आहे ते गुजरात किंवा दिल्लीहून आल्यावर मुंबईसाठी कसे जावे. तर आता जिथनं वळण घेतलं जातं समृद्धी महामार्गावर जाण्याकरता, वडपेची जी टेकडी आहे ग्लोबल कॉम्प्लेक्स, तिथनं वळण घेतलं जातं. तिथून वळण घेतल्यावर साधारणतः 150-200 मीटर अंतर पुढे आल्यावर इथे तुम्ही पाहू शकता इथे काम सुरू आहे. हे एक वळण गेलेलं आहे. हे वळण म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही गुजरात किंवा दिल्ली मार्गे त्यावर या ठिकाणी तुम्हाला वळण घेऊन पुढे हे वळण साईधारा इंटरचेंजला जोडला जातो. पुढे साईधारा इंटरचेंजचं मोठे काम सुरू आहे. त्या साईधारा इंटरचेंजवरून उतरून मग तुम्हाला मुंबई किंवा ठाण्यासाठी जावे लागणार आहे. आणि याबाबत मी व्हिडिओ ऑलरेडी पहिले अपलोड केलेला आहे याच्या अगोदर आपल्या चॅनलवर. पण आता वाटलं एखादा एक छोटी अपडेट द्यावी की गुजरात किंवा दिल्लीहून आल्यास मुंबईसाठी ठाण्यासाठी जाण्यासाठी जे वळण राहणार आहे ते कुठले ते हे पाहू शकता. हे वळण आहे, इथून कदाचित वळण राहील असा माझा एक अंदाज आहे. काही ते रस्ता डिवाईड केलेला आहे तुम्ही पाहू शकता. इथे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे. एक छोटीशी माहिती का आपल्याकरता, हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस राहणार जो ॲक्च्युअल आहे तो. आणि यालाच आत्ताच्या घडीला मुंबई नाशिक महामार्ग बोललो समृद्धी महामार्ग म्हटले जाते. ग्लोबल कॉम्प्लेक्सचे या ठिकाणी वळण घेऊन आपण या ठिकाणाहून पुढे अन्य इंटरचेंजवरनं डाव्या हाताला वळण घेऊन नागपूरच्या दिशेने जातो. आणि शक्यतो आमने इंटरचेंजला जो दिशाभूल होते तिथे रस्ता खूप विचित्र प्रकारे डिवाईड केलेला आहे. त्यावर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि ॲक्च्युअली जिथे मी आता उभा आहे कुक्षे इंटरचेंज, हे मेन इंटरचेंज आहे. या ठिकाणाहून दिल्ली मुंबईची जी कनेक्टिव्हिटी आहे ती इथनं राहणार आहे. गुजरातला जाण्याकरता, मुंबईला जाण्याकरता, दिल्लीला जाण्याकरता किंवा पनवेल JNPTला जाण्याकरता थेट कनेक्टिव्हिटी जी राहणार आहे ती या ठिकाणावर राहणार आहे. या ठिकाणाला कुक्षे इंटरचेंज असे देखील संबोधले जाते. एक छोटीशी माहिती का आपल्याकरता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.